आज व्हिडिओची सुरुवात आणि माझ्या दिवसाची सुरुवात इतकी फ्रेश झाली ना, जितकं फ्रेश जास्वंदाचं फूल दिसत होतं. आज तर आयता ब्रेकफास्ट खायला मिळतोय, पण इतका पसारा तुम्ही बघितला ना, म्हणजे यांनी कुठेतरी अशी रील बघितली होती की आपण एअर फ्रायरमध्ये चिवडा बनवू शकतो. म्हटलं मग तुम्हीच बनवा आणि खरंच खूप छान बनला होता. नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आता ते बनवायला शिकलेत म्हटल्यावर पुढच्या वेळेस माझी काहीच गरज पडायला नको, म्हणून सगळी तयारी आताच करून ठेवली, जेणेकरून नेक्स्ट टाइम प्रॉपर असा आयता नाश्ता खायला मिळेल. घरातली छोटी मोठी कामं आवरली आणि तोवर स्वयंपाकाची वेळ होऊन जाते. आता हा स्वयंपाक तर मलाच करावा लागेल. छान अशी शेवभाजी बनवायची आहे. कुठलीही मसाल्याची भाजी असली ना, त्याच्यासोबत भाकर खूप छान लागते, पण आपल्याला हे लहानपणी पटत नव्हतं. तसंच पियाचं झालं होतं. तिला चपातीच पाहिजे होती आणि मी ती बनवते की नाही हे बघण्यासाठी किचनवर येऊन बसली होती. ती मस्त अशी भाजी बनवली. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये ना, मी पहिल्यांदाच साबुदाणा आणि भगरचे आप्पे बनवणार आहे. ही रेसिपी पण पियाच्या पप्पांनी कुठेतरी रीलमध्येच बघितली होती. म्हटलं चला ट्राय करूया, आणि इतके छान बनले होते ना. याची डिटेल रेसिपी मी खाली प्ले बटनमध्ये ॲड केलेली आहे, आणि पियाच्या एक्सप्रेशनवरून तर तुम्हाला समजू शकतं की किती छान बनले असतील. चला आता जेवणानंतर ही अजून काही छोटी मोठी कामं करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.